शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। हा उद्घाटन सोहळा जो म्हणायचं नाही त्याला हंडीतला धय नाही. बारागावच्या 12 महाराजा संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झालेला महाराजा. केवळ आणि केवळ आणि आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचो सामान्य माणसांचो विचार करणारे कार्यकुशल कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्याने भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचा आयोजन केलेला महाराजा. त्या बघण्यासाठी व सोहळा बघण्यासाठी सगळे लोक जमलेले महाराजा. बरीचशी दहीहंडी पथकं पडून निघत महाराजा. अशी परत फळ जाऊन दे महाराजा. सगळ्यांना निरोगी आयुष्य दे महाराजा. आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक करून आमच्या मनातले आपलं काँग्रेस आपलं आमदार हे बहु मतदान निवडून येऊन लवकरात लवकर कॅन्डिडेट मिनिस्टर होते महाराजा. ही काळ्या दगडावरची रेगा विधानसभेचीच नाही, अख्ख्या महाराष्ट्राची खयचीही दहीहंडी फोडण्याची ताकद त्याच्यात आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रात कोणी किती बडबड केली तरी तेव्हाचा आवाज कसं बंद करायचो हो एक मानवी माणूस सांगू शकता. आणि ही ताकद कार्य सम्राट आमदार माननीय नितेशजी राणे साहेब यांच्यातर्फे सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळी दहीहंडी पथकं आलेली आहेत. आता लवकरच इथे दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल. त्याच्या आधी मी ऑर्केस्ट्रा सुरू करण्याची विनंती करतो.
त्यांच्यानी ही अंडी फोडलेली आहे आणि ऐसून सुरुवात झालेली आहे. आता बरीचशी पताका इंजिनी आहे. कमाल है कि कानून के हाथ और छेदी सिंह की लात दोनों बहुत लंबी है भैया. तो मैं यही कहना चाहूंगा कि यहाँ कानून के हाथ और राणे परिवार साहब जी बहुत बहुत लंबे हैं भैया. अभी मुझे एक मेरी फिल्म आ रही है फतेह 10 जनवरी को रिलीज हो रही है. मैंने नासिर को प्रोड्यूस की, एक्ट की, लिखी भी और डायरेक्ट की. बड़ी फिल्मों में मैं डायलॉग बहुत लिखता रहता हूँ और उस फिल्म का एक डायलॉग है जो मैं आप लोगों से शेयर करना चाहता हूँ. पहली दफा इस मंच पे बोल रहा हूँ. सर इजाजत हो तो उस फिल्म का एक डायलॉग है तो मुझे लगता है कि हम हर एक पर वो कहीं ना कहीं जरूर कहता है. उसमें एक पुलिस वाला मुझसे पूछता है कि फतेह सिंह इंसान को अपनी हैसियत के मुताबिक बात करनी चाहिए. तो जिसमें मेरा डायलॉग था कि कहीं पढ़ा है सर कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए, कि हैसियत भी आसमान जैसी होनी चाहिए, क्योंकि जमीन कितनी भी महंगी हो कोई ना कोई खरीद ही लेता है. मैं नागपुर से पढ़ा हूँ, एक इंजीनियर हूँ, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग की. वैसे मैं पंजाब से हूँ, फिर अभी तो मुंबई में बड़े साल हो गए, अभी जिंदगी वहीं पे बीतती है. तो मुझे मेरे माँ बाप ने एक चीज़ सिखाई थी, मेरी माँ ने एक चीज़ बड़ी बोली थी जो मुझे कोरोना में जब मैं आप लोगों से जुड़ा, परिवार लोगों से जुड़ा, तो मुझे लगा कि वो सही बैठे. मैं आप लोगों से भी कहना चाहता हूँ आणि आता 4 धावांवर हे गोल गोल फिरत आहे. गोल गोल विंगण चालू आहे. मला वाटतं महाराष्ट्रात असं गोल धर लावून मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार आणि आजच्या कार्यक्रमाचे संचालक लावलेले आदरणीय आज पण इथे असला तर ए जानेमन कुठे जालीस? येतेस का फिरायला? सोड सोड माझा हात. मी तुझ्या पाया पडते. माझ्या आई बाबा माझी घरी वाट पाहताय. मला जाऊ दे प्लीज प्लीज. अगं चल ग, थोडी मजा करू येऊ. धावा धावा कोणीतरी मला वाचवा येणार माझ्या तावडीतून. अरे अरे दारा खिडक्या उघडून काय तमाशा पाहताय? वाचवा कोणीतरी. अरे माझ्या जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या तर असं तमाशा बघत उभे राहिला असता का? अगं कुणी नाही येणार तुला वाचवायला. ही आजूबाजूची लोक फार तर काय करतील, मोबाईलवर शूटिंग करतील, पण तुला ते वाचवायला येणार नाही. वाचवा वाचवा मला कोणीतरी. हे देवा हे दयेच्या सागरा, तू तरी धाव घे माझं रक्षण करायला. तू तरी धाव घे, तू तरी धाव घे, तू तरी धाव घे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय अगं या कलियुगात तुझं रक्षण करायला नाम येणार ना छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार ना धर्मवीर आनंद दिघे जन्मणार. या कलियुगात तुझ्या अब्रूचं रक्षण तुलाच करावं लागेल. या नेत्यांच्या ओझ्याखाली जमलेली ही तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेकडून होणारी दिरंगाई, यामध्ये तुझ्यासारख्या व्यक्तींना
आणि हा समाज दाराच्या उघडी टाकून तुझ्या अब्रूची लत्तर रेशीवरती काम करायला पाहिजे. मोबाईलवर शूटिंग करे पण ते भेटल लोक तुझ्या मदतीला धावणार नाही. उठ बाळके उठ, स्वरक्षणासाठी हे दोघे नव्हतात, हे हातात शस्त्र वाचवा मला कुणीतरी वाचवा. शूटिंग कधी करत बसलाय, वाचवा वाचवा. पण महाराष्ट्रासाठी फरमाईश करणारा ह्या घराणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी! जय शिवाजी! महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज की तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या जगात 8 पेक्षा वरचे थर फक्त चेंबूरमध्येच लावू शकतात. बाकी कोणाच्या वापसीचं काम नाही. म्हणून म्हणताय सूर्य कधी झाकत नाही, डोंगर कधी वाकत नाही आणि राणे साहेबांना थोडंसंही हलवायची कोणाच्या बापात ताकद नाही.
निवेदक म्हणून नाही बोलतो. पण छत्रपती शिवाजी महाराज की चेंबूरवाल्यांनी पुढे या. आमच्या चेंबूरचं पथक बालवीर गोविंदाबाद चेंबूर प्रो गोविंद या कॉम्पिटिशन मध्ये आमच्या बालवीर चेंबूरचा दुसरा नंबर. आणि थोड्याच वेळात यशस्वी सलामी देणार आहेत त्या. वा 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 क्या बात है. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी त्यांनी सलामी दिलेली आहे. शिवशक्ती महिला पथक राजापूर यांसाठी हे उत्सव 2024 मध्ये जोर
सावकाश सावकाश एकदम सावकाश. सुंदर असे आठ थर लावलेले आहेत. यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. बालवीर गोविंदा पथक शेरपूर जोरदार अजून टाळ्या वाढू दे तुमच्या. त्यांनी आता फोडणार आहे. त्यांचे थर सुरू झालेले आहेत. एकावर एक गोविंद त्या दहीहंडीच्या बाजूने कूच करतायत. तिकडे प्रवास त्यांचा चालू आहे. कोणत्याही क्षणी मानाची हंडी फुटणार आहे आणि हा चित्तधरारक सोहळा बघण्याचे सगळे प्रेक्षक यांना भाग झालेले आहेत. खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या, अजून खाली घ्या. हा खाली घ्या, बस. आता ही